सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी। तर नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो आणि अशातच अजित पवारांनी हा भाजपचा महत्त्वाचा म्हणजे फडणवीस आणि गडकरींचा बालेकिल्ला मांडण्यास नकार दिलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय। विदर्भ कोणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही असं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवारांनी केलं। तसंच विदर्भ प्रत्येक निवडणुकीत वेगळा निकाल देतो असंही अजित पवार म्हणाले। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजित पवारांना विदर्भात जास्त जागा हव्यात का असा सवाल उपस्थित झालाय। अलीकडेच विदर्भातील महत्त्वाच्या भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले संजय सावकार यांना बुलढाण्याचा सहपालकमंत्री करत डिमोशन केलं। त्यांच्या ठिकाणी वर्ध्याचे पालकमंत्री असलेले पंकज भोयर यांना भंडाऱ्याची जबाबदारी देण्यात आली। त्यामुळे अजित पवार विदर्भात पुन्हा एकदा पंख पसरवण्याची तयारी करतायत का असा सवाल उपस्थित होतोय। नागपूर हा फडणवीसांचा बालेकिल्ला मांडण्यास अजित पवारांनी नकार दिलाय का किंवा त्यांच्या मनात काही वेगळा मानस आहे का असा सवाल उपस्थित होतोय। विदर्भ हा प्रत्येक वेळी वेगळा निकाल देतो आणि तो कोणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकदिवसीय चिंतन शिबिर नागपूर इथे पार पडतंय। नागपुरातील द एम्प्रेस पॅलेस हॉल इथे शिबिर पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत दिवसभर चालणाऱ्या या चिंतन शिबिरात पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते तसंच महाराष्ट्र सरकारमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री सहभागी होतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर होत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। विदर्भात विशेषतः फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात हे शिबिर होत असून राष्ट्रवादी आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा चिंतन शिबिर आज नागपुरात होत आहे। राज्यभरात वेगवेगळ्या विभागांमध्ये हे चिंतन शिबिर घेतले जाणार आहे। मात्र त्याची सुरुवात विदर्भातून होत आहे आणि पहिला चिंतन शिबिर जो आहे तो नागपुरात पार पडणार आहे। त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे सर्वच मंत्री आणि इतर सर्व मातब्बर नेते जे आहेत ते नागपुरात दाखल झालेले आहेत। असं चित्र निर्माण होत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर महायुती म्हणून तिन्ही पक्ष विदर्भामध्येही निवडणुकींना सामोरं जाणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी